गुड मॉर्निंग. तर काल आपण बघितलं तर व्हॉट इज बाय कन्स्ट्रक्टर. तर कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की एक्स्ट्रा मेमरी क्रिएट करण्यासाठी टू क्रिएट एक्स्ट्रा मेमरी वी आर गोइंग टू यूज द कन्स्ट्रक्टर. And to destroy that constructor we are using the destructor. So this is a constructor and destructor. It is used for the creating the extra memory runtime. When we run the program, on that time we can execute a program and execute that memory. And after the completion of program, execution of program, it will destroy the all memory which will be created by the constructor. So that's why we can use the constructor and destructor. So in previous lecture we are see the what in the constructor and types of constructor, what are the features of constructor and characteristics of constructor. So constructor is a special member function because it can construct the value and its name is same as the class name. What is your class name? That is same as the name of your constructor. Okay, जे काय तुमच्या क्लास नाव आहे ते तुमच्या काय असणार आहे कन्स्ट्रक्टरचं नाव असणार आहे. देन आफ्टर दॅट कन्स्ट्रक्टर डज नॉट हॅव एनी डेटा टाइप. कन्स्ट्रक्टर कुठल्याही प्रकारचा डेटा टाइप नसतो कारण कन्स्ट्रक्टर फक्त आणि फक्त इट इज ओनली यूज फॉर द क्रिएटिंग और असाइनिंग द मेमरी स्पेस. क्रिएटिंग द मेमरी स्पेस, फक्त मेमरी स्पेस क्रिएट करण्यासाठी एक्स्ट्रा मेमरी स्पेस अलोकेट करण्यासाठीच आपण कन्स्ट्रक्टरचा काय करतो वापर करतो. ठीक आहे. आणि त्यात कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन होत नाही, फक्त कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू रिटर्न होत नाही. कन्स्ट्रक्टरमध्ये कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन होत नाही, कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू रिटर्न होत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो कन्स्ट्रक्टर्स म्हणतो. तर त्याला कुठल्याही प्रकारचे डेटा नसतं. कन्स्ट्रक्टरला कधीही ऑब्जेक्ट थ्रू कॉल करता येत नाही. कन्स्ट्रक्टरला कधीही ऑब्जेक्ट थ्रू कॉल करता येत नाहीये. कन्स्ट्रक्टर जे काय आहे, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता, ऑब्जेक्ट क्रिएट केल्या की एक्सप्लिसिटली तुमचा कन्स्ट्रक्टर काय होतं एक्झिक्यूट. ऑब्जेक्ट क्रिएट केल्या का तुमचा कन्स्ट्रक्टर काय होतं एक्सप्लिसिटली एक्झिक्यूट होतो. सो दिस इज ऑल अबाउट द कन्स्ट्रक्टर. There are two types of constructor. First one is a default constructor, and second is the parameterized constructor. First one is the default constructor, second is the parameterized constructor, and third one is the copy constructor. तीन प्रकारचे constructors आहेत. Default constructor, parameterized constructor आणि copy constructor. ठीक आहे. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये काय होतं की कन्स्ट्रक्टर कुठल्याही प्रकारचे पॅरामीटर पास करून घेत नाही. Default constructor does not take any argument. That's why it is known as a default constructor. And parameters constructor means what? It can take a parameter from the user. Default constructor मध्ये काय होतं, युजर काय करतो किंवा डेव्हलपर काय करतो, युजर कडनं पॅरामीटर इन्सर्ट करून घेतो, युजर कडनं व्हॅल्यू घेतो, त्याला आपण काय म्हणतो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर्स म्हणतो. काय म्हणतो आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणतो. देन आफ्टर दॅट काय सांगितलंय कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये काय होतं की एका कन्स्ट्रक्टर मधली व्हॅल्यू दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये काय केली जाते कॉपी केली जाते. एका कन्स्ट्रक्टर मधली व्हॅल्यू दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये काय केली जाते कॉपी केली जाते. त्याला आपण काय म्हणतो कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणतो. ओके. तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं की पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल्स बघितले होते. त्यानंतर कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल बघितलं होतं. तर ह्या लेक्चर मध्ये आता काय बघायचं आपल्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा आपण थेरी बघितली होती. आता फक्त आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे. प्रोग्राम बघितला होता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा. तर पब्लिक क्लास टेस्टर, तर स्क्रीनवरती जे काय दिसतं तुम्हाला ते काय प्रोग्राम आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा. पब्लिक क्लास टेस्टर प्रायव्हेट स्ट्रिंग मेसेज, एक मेसेज डिक्लेअर केला प्रायव्हेट मध्ये. आपण पब्लिक सेक्शन मध्ये काय डिक्लेअर केलं एक कन्स्ट्रक्टर तयार केलं टेस्टर नावाचं. बघा जे काय तुमच्या क्लासचं नाव आहे तेच तुमच्या काय कन्स्ट्रक्टरचं नाव आहे, बरोबर. नंतर मेसेज घेतलेला आहे हॅलो वर्ल्ड नावाचा. कुठला हॅलो वर्ल्ड. नंतर पब्लिक स्ट्रिंग गेट मेसेज, मेसेज गेट केलेला आहे आणि रिटर्न मेसेज म्हणजे मेसेज काय केलं आपण प्रिंट केलंय. हे दोन्ही जे काय हे आपण इनसाइड द क्लास डेफिनेशन लिहिलेलं आहे, बरं. काय केलं इनसाइड द क्लास डेफिनेशन लिहिलेलं आहे. त्यानंतर पब्लिक वर्ड सेट मेसेज, मेसेज इक्वल्स टू दिस डॉट मेसेज घेतलेला आहे. त्यानंतर पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन कंपल्सरी फंक्शन टेस्टरला टेस्टर नावाचा ऑब्जेक्ट तयार केला इक्वल्स न्यू टेस्टर आणि मेमरी स्पेस क्रिएट केलाय सिस्टम डॉट टेस्टर डॉट गेट मेसेज. ठीक आहे. असं काय होणार मेसेज हॅलो वर्ल्ड नावाचा मेसेज काय होणार प्रिंट होणार. म्हणजे कन्स्ट्रक्टर कुठलेही पॅरामीटर पास करून घेतले डायरेक्ट तुम्ही काय केलेलं आहे डिफॉल्ट व्हॅल्यू घेतलेली आहे. कधी तुम्ही मेसेज कॉल केला किंवा प्रिंट केला कायम एकच मेसेज दाखवणार तुम्हाला हॅलो वर्ल्ड नावाचा. दिस इज नोन एज द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्याला आपण काय म्हणतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असं म्हणतो. तर आपण एक जे प्रोग्राम आहे ते प्रोग्राम रन करून बघू. कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचे. कन्सेप्ट मध्ये कोणाला अडचण असेल तर विचारा. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर मध्ये कन्सेप्ट मध्ये काय कोणाचा प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता.
तर पहिला आपण बघूया कन्स्ट्रक्टरचे एक्झाम्पल. hash include io stream dot h hash include on io dot h नंतर क्लास सपोज घेतला आपण ऍड मध्ये काय घेतलं आपण int a comma b पब्लिक मध्ये काय घेतलं आपण constructor add into bracket int comma int नंतर void display cal add नावाचं फंक्शन घेऊ आपण ऍडिशनचे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला इनच्या क्लास डेफिनेशन घेऊ आपण int sum नावाचं लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन केलं आपण sum equals to a plus b आणि cout sum of a and b is equals to sum. त्यानंतर डेफिनेशन add exclusion operator add पॅरामीटर पास करूया आपण int int व्हॅल्यू असेल दिली आपण इथं a काय करूया आपण xy घेऊ x y a equals to x b equals to y म्हणजे a ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू x ला जाणार x ची व्हॅल्यू a ला जाणार आणि y ची व्हॅल्यू b ला जाणार. ठीक आहे प्रोग्राम झाला आपल्या इथं. आता आपण मेन फंक्शन घेऊया void main. त्यामध्ये आपण ऍड ला काय केलं आपण ऑब्जेक्ट तयार केला a1 त्यामध्ये आपण पॅरामीटर पास केले 10, 20 clr ser clear screen a1 dot cal add get ch complete नंतर आपण sum of a and b is 30. ठीक आहे आता काय काय केलं बघा आपण include iostream.h include con.h iostream.h कशासाठी घेतले आपण इनपुट सी इन सी आउट साठी. ठीक आहे त्यानंतर क्लास घेतलेला आपण क्लास कीवर्ड आहे क्लास डिक्लेअर करण्यावरून ऍड काय आहे तुमच्या क्लासचं नाव आहे क्लास डेफिनेशन लिहायला चालू केलं आपण प्रायव्हेट मध्ये आपण काय घेतलेलं आहे int a comma b दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केले आहेत. After that in public section we can declare a constructor like add into bracket int comma int. You can also declare like int x comma int y. Okay, so see here what is your class name. The class name is same as your constructor name. The constructor name is same as your class name. Okay, then void cal add to calculate the addition you can declare a function like cal add and in that function we can declare int sum. It is a local variable because it is only limited to that function only. Sum is local variable because it is only limited to that function only. That's why it is known as the local variable declaration. And sum is equals to a plus b. See out sum of a and b is equals to sum. And we can complete the class. After completing the class, we can write the definition of parameterized constructor. So we can only does not use in data type because constructor does not use any data type because it does not return any value. So that's why it does not take out any data type starting with the class name. That is add scope position operator add into bracket int x comma int y. The value which will be passed by the user in the object that will automatically come in x and y, and value of x is assigned to a and value of y is assigned to b. Then void main add a1 into bracket 10 comma 20 clear screen a1 dot cal add get ch and complete. This is your parameterized constructor program. This is your parameterized constructor program. Okay, any doubts in this program? शंका आहे का प्रोग्राम मध्ये
नाही सर. ओके, मग तुम्ही इथे काय करायचं आहे घरी यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे आता ॲडिशनचं केलं, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे प्रोग्राम करा, नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचा फोटो ग्रुपवर टाक. जमेल सगळ्यांना? नक्की. ते काय करा, प्रोग्राम लिहा, हा चेक करा प्रोग्राम हे. ठीक आहे, हे जर मी PDF टाकतोच तुम्हाला थोड्या दिवसात, किंवा हे बालगुरुस्वामीचं पुस्तक मी शेअर करतो लगेच तुम्हाला ग्रुपवरती, चालेल ना? जे पुस्तकातून आपण घेतो एक्झाम्पल्स वगैरे, ते थिअरी मी तुम्हाला शेअर करतो आणि प्रोग्राम पण थोड्या दिवसात तुम्हाला सेपरेट प्रोग्रामची फाईल टाकतो. ओके, हे प्रोग्राम कळालं तर आपण काय करू, किंवा आणखीन एक एक्झाम्पल घ्यायचं. आणि एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर घेऊ आपण. घ्या. चालेल, तर आणखीन एक्झाम्पल कुठली घेऊ आपण? तुम्हाला कुठलं आवडेल सांगा, कुठलं एक्झाम्पल हवं आहे तुम्हाला? तुम्हाला जे एक्झाम्पल हवं असेल ते घेऊ. I was string.h hash into io.h. स्क्वेअरचं घेऊ आपण, स्क्वेअर क्यूब कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, cal sqr प्रायव्हेट मध्ये आपण डिक्लेअर केलं, इंट नंबर घेतला आपण, पब्लिक मध्ये cal sqr into bracket int, इथेच आपण डेफिनेशन घेऊ. घेतला आपण इथं n equals to x, n equals to x, त्यानंतर y cal sqr, sqr square, then declare local variable declaration sq to store the square of that number. So formula is that sq equals to n into n. You can also calculate the cube of the given number, just writing the n into n into n. Then square of number is equals to s cube. Class complete. Void main. Then cal sqr. We can declare object like this s1. We can pass the parameter 4. Then clear screen s1 dot sq. (16). This is a square of given number. This is a square of given number 16. चेक करा एक्झाम्पल आणखीन एकदा. क्लास घेतला आपण कॅल एसक्यूआर, प्रायव्हेट मध्ये इंट डिक्लेअर केला आहे, पब्लिक मध्ये कॅल स्क्वेअर इंट एक्स, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर एन ची व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू कोणाला असाइन केली, एन ला असाइन केलं आहे, वर्ड स्क्वेअर इंट एसक्यू एसक्यू टेन इंट एन, सी आउट स्क्वेअर ऑफ गिवन नंबर इज एसक्यू. क्लास कंप्लीट केलं आहे, दोन्ही डेफिनेशन इनसाइड द क्लास डेफिनेशन आपण दिलेलं आहे. वर्ड मेन कॅल स्क्वेअरला S1 नावाचा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला, त्यामध्ये 4 पॅरामीटर पास केलेलं आहे आणि S1 इज इक्वल्स टू S1 डॉट स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही आपणच व्हॅल्यू पास करतो, तर सपोज आपल्याकडे युजर पण घ्यायचं असेल तर n1 डिक्लेअर करा व्हेरिएबल. आणखी इथे काय करू आपण, सी आउट फंक्शन
नंतर नंबर सीन आणि काय करा इथून काढून टाका cal sqr cal sqr ला आपण काय केलं तर s1 ऑब्जेक्ट तयार केले आणि यामध्ये काय करा no पॅरामीटर पास करा म्हणजे युजर कडून आपण नंबर घेणार आणि ते काय करणार s1 मध्ये पास करणार आणि ते कॅल्क्युलेट होणार आता नंतर आपण नंबर घेतला युजर कडून समजा घेतला आपण 7 79 परत एंटर करा परत रन करा सपोज घेतलं 9 81 परत काय म्हणतो 11 परत आपण सगळ्यात अगोदर नंबर 17 आला 29 सो युजिंग दॅट यू कॅन तयार करू स्क्वेअर क्यूब काढायचं आहे फक्त तुम्ही काय करा आणखी नंबर ऍड करा तर तुम्ही वर्डिंग चेंज करा तुमचे 327 येते लक्षात फक्त तुम्ही एन वाढवला की ऑटोमॅटिक तुमचं क्यूब येईल फक्त वर्डिंग चेंज करा की तिथं स्क्वेअरच्या ऐवजी क्यूब असेल ऑटोमॅटिक तुमचं स्क्वेअरचा कशा कन्वर्ट होईल तर क्यूब मध्ये कन्वर्ट होईल तर यात कोण काय शंका आहे ठीक आहे तर आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बघू आपण पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर म्हटलं तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बघू तर पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर म्हणजे युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर प्रोफेशनल पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप चांगला आहे कारण युजरकडे आपण व्हॅल्यू घेतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये काय होतं की डिफॉल्ट व्हॅल्यू काय होते असं नव्हते काय होते डिफॉल्ट व्हॅल्यू असं नव्हते तर त्यामध्ये युजरकडे आपण व्हॅल्यू घेता येत नाहीये मग तुम्ही लाईफ टाइम जरी तो प्रोग्राम रन करत बसला तर तुम्ही काय म्हणणार आहे तेच प्रोग्रामचं आउटपुट तुम्हाला सेमच आउटपुट तुम्हाला मिळत राहणार त्यामुळे सेमच आउटपुट मिळणार तुम्हाला युजरकडून व्हॅल्यू घेता येणार नाही लक्षात त्याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर्स हॅश string h क्लास मध्ये काय घेतलं आपण सम म्हणून ऍडिशनच्या बरोबर प्रायव्हेट ऍड मध्ये आपण घेतलं 1 कॉमा into पब्लिक मध्ये काय करायचं आपण सम into ब्रॅकेट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय करणार आपण n1 equals to 10 आपल्या आवडते नंबर n2 equals to 20 म्हणजे डिफॉल्ट एकही पॅरामीटर घेतलेले कन्स्ट्रक्टरने डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणतात फक्त काय व्हॉइड local variable int that's equals to n1 plus n somehow n1 समजा आपण केलेलं आपण ऑब्जेक्ट तयार केलेला आहे cr ps sum dot cancel cr yes cr पाहिजे cr झालेलं आहे 30 तुम्ही किती वापर प्रोग्राम रन करा सेमच आउटपुट येणार डिफॉल्ट व्हॅल्यू आपण असाइन करतो युजर टू व्हॅल्यू घेत नाहीये त्यासाठी आपण त्याला काय म्हणतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय म्हणतो आपण त्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये पण सेमच होतं आपण रेफरन्स व्हेरिएबल क्रिएट करतो तिथे काय करतो आपण त्याचं लिहितो
कॉपी करून घेतो. एका कन्स्ट्रक्टर मध्ये दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये काय करतो आपण कॉपी करून घेतो. त्यालाच आपण काय म्हणतो कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणतो. यू कॅन कॉपी द व्हॅल्यू ऑफ वन कन्स्ट्रक्टर इंटू द अनदर कन्स्ट्रक्टर. इट इज नोन एज अ कॉपी कन्स्ट्रक्टर. त्यालाच आपण काय म्हणतो कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणतो. ओके. तर इथं आता काय करायचं आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन झालं. तर यामध्ये डिस्ट्रक्टर कसं यूज करायचं बघा. डिस्ट्रक्टर अतिशय सोपं आहे. फक्त तुम्ही इथे काय करायचं टिल्ड साइन आणि सम. टिल्ड साइन सम ऑटोमॅटिक काय डिस्ट्रक्ट जी मेमरी क्रिएट होते ती डिस्ट्रक्ट. तर अशा पद्धतीने करता येतं आपल्याला चेक करून सांगतो. तर दिस इज अबाउट द कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. ओके. अँड पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. तर हे सगळं झालेलं आपलं आहे. तर नेक्स्ट 2 युनिट्स आपले कंप्लीट. थर्ड युनिट आपण चेक करणार. थर्ड युनिटमध्ये आपल्याकडे काय आहे. ठीक आहे. त्यानुसार आपली युनिट काय कंटिन्यू होईल. यामध्ये कोणाला शंका आहे का कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर मध्ये? हेच परीक्षा तुम्हाला प्रॅक्टिकलला येतं. तर काय करायचं होमवर्कला तुम्हाला कन्स्ट्रक्टरचे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरचे प्रोग्राम करायचे 2 2 3 3 करा आणि काय करा त्याचे फोटो काढून ग्रुपवर टाका. नोटबुक मध्ये लिहा आणि जर फोटो काढून ग्रुपवर टाका. ठीक आहे. त्यात कोणाला शंका असेल तर विचार. ठीक आहे. कोणाला शंका नसेल तर अटेंडन्स टाका चॅट बॉक्स मध्ये. आणि जे प्रेझेंट नाही त्यांना प्रेझेंट राहायला सांगा. युनिट टेस्ट आपली डिक्लेअर झाली आहे 15 तारखेला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मंथली किंवा फर्स्ट वीक मध्ये लवकरात लवकर तुमची ज्यांची फीज आहे कृपया भरून घ्या. कोणाकडे अडचण असेल तर वैयक्तिक फोन करा. म्हणजे बाकीची प्रेझेंट नाही आहेत त्यांना सगळ्यांना सांगा की तुम्हाला फीज भरायची आहे. ठीक आहे. काय प्रॉब्लेम असेल तर कॉल करायला सांगा मला. खरं तुम्हाला लवकरात लवकर फीज तुम्ही भरून घ्या. कोणाला प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर मला कॉल करून विचार. तुम्हाला हे नोट्स लवकरात लवकर तुम्हाला ग्रुपवरती टाकण्याचं मी सांगितलं. माझंही टाकतो बाकीचं मी सांगितलेलं आहे. लवकर लवकर तुम्हाला नोट्स ग्रुपवरती मिळतील. आणि आता तुमचं मी वाढदिवसामध्ये लगेच तुम्हाला टाकून तुम्हाला देतो. ज्यांची अटेंडन्स आहे ते अटेंडन्स टाकून घ्या. 5 जणांची आले फक्त. 5 जणांची अटेंडन्स आलेली आहे. निकिता चौगुले, अमर मांडेकर, श्वेता मेडेकर प्रेझेंटली टाका. तर लेक्चर अटेंड करून तुमचं प्रेझेंट टाकलं तुमचं प्रेझेंटी काउंट होणार नाही. लक्षात घ्या. कारण की चॅट सेव्ह होतं आणि या चॅटनुसारच आपण काय करतो प्रेझेंटी लावतो. ठीक आहे. चालेल. कोणाची अडचण असेल तर थांबू आपण इथे. प्रेझेंटी झाली सगळ्यांची? हो. थँक्यू.